तिथे धैर्यशील मोहिते पाटलांनी तुतारी हाती घेतल्यानंतर आता आमदार राम सातपुतेंनी त्यांच्यावर निशाणा साधलेला आहे। सातपुते काय म्हणतात आपण पाहूया। महायुतीचे उमेदवार राम सातपुते आपल्या सोबत आहेत। दादा, काल धैर्यशील मोहिते पाटलांनी तुतारी हातात घ्यायचा निर्णय घेतला, आपण कशा पद्धतीने बघताय? ही निवडणूक मोदीजींची निवडणूक आहे आणि मोदीजींच्या निवडणुकीमध्ये जनता सोबत आहे। कुणी कुठेही गेलं तरी जनता मोदीजींसोबत आहे। त्यामुळे मला विश्वास आहे की निश्चित या ठिकाणी माळशिरस तालुक्याची जनता मोदीजींसोबत राहील। तर मागच्या निवडणुकीमध्ये आपण माळशिरसमधनं जेव्हा आमदार झालात, मोहिते पाटील कुटुंब आपल्या सोबत होतं, मात्र ज्या दिवशी प्रवेश केला त्या पहिल्याच भाषणात आपल्यावरती टीका केली जाते की दादांच्या एका शब्दामुळे एका रात्रीत आम्ही तुम्हाला निवडून आणलं होतं आणि एका रात्रीत तुम्हाला परत पाठवण्याची धमक आमच्यामध्ये आहे, अशा पद्धतीने टीका होते। आपण त्या टीकेकडे कसं? मी याला टीका म्हणणार नाही, प्रामुख्यानं ही धमकी समजतो मी। आणि ही धमकी त्या ठिकाणी एका गरिबाच्या मुलाला एका धनदांडग्या लोकांनी दिलेली आहे। गरीब परिवारात जन्माला आलो आहे ही आमची चूक आहे का? गरीब परिवारात जन्माला आलो आहे, माझ्या आईवडिलांनी ऊसतोडीचं काम केलं आहे ही आमची चूक आहे का? या ठिकाणी आमचे मान्य आहे मला की या मातीमध्ये माझ्या आईवडिलांनी ऊसतोडीसाठी आले होते, या मातीची सेवा केली, रक्त सांडलं, इथं घाम सांडला आहे। त्यामुळे एका ऊसतोड कामगाराचा मुलगा एका सामान्य परिवारात आलेला जन्माला आलेला कार्यकर्ता इथपर्यंत आला आहे, याचा त्रास कदाचित यांना होत असेल। त्यामुळं माझी एवढीच विनंती आहे की तुम्ही गरिबाला हिणवू नका। सामान्य ऊसतोड कामगाराचा मुलगा आहे त्यामुळे मला हिणवू नका, अशा पद्धतीचं उत्तर राम सातपुते यांनी या ठिकाणी दिलं आहे। कॅमेरा पर्सन अयुब कागदीसह आफताब शेख, एबीपी माझा, सोलापूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।